या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहर परिसरात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनाची सुविधा निर्माण करून देण्यात आली होती। शिवाय कृत्रिम कुंड देखील निर्माण करून देण्यात आले होते। दरम्यान शहरानजीकच्या हिप्परगा खाण इथं देखील मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरानं परिसर भारावून गेला होता। इथं महापालिकेनं लाईट तसंच रस्त्यांची सोय करून दिली होती। परिसरात स्वच्छता देखील करण्यात आली होती। निर्माल्य संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था करून देण्यात आली होती। मोठ्या गणेश मूर्ती विचारात घेऊन हिप्परगा खाण इथं क्रेन देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। शिवाय घरगुती गणपती अथवा मग छोट्या मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी बोटींची सोय देखील करून देण्यात आली होती। सकाळच्या सत्रात इथं घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। इकडं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी पालिकेच्या वतीनं विसर्जन सोहळ्यासाठी सर्व त्या सुविधा निर्माण करून दिल्याचं सांगताना 20 जीवरक्षक तैनात केल्याची माहिती दिली। जुना विडी घरकुल येथील श्री पद्मवंशीय प्रतिष्ठान इथं श्रींची पूजा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। यावेळी सोलापुरातील उद्योजक अरविंद साका यांची प्रमुख उपस्थिती होती। आरती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार अरविंद साका यांच्यातर्फे करण्यात आला। त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंडळातील सदस्य आणि भक्तांना सांगितलं की मी पद्मवंशीय प्रतिष्ठानच्या मंडळामध्ये जेव्हा गणपती बाप्पाकडे मागणी केली ती मागणी निश्चित पूर्ण होईल। यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथील बसवसेना गणेशोत्सव तरुण मंडळ आयोजित श्री गणेश विसर्जन मिरवणूक यंदा पारंपरिक जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। मंडळातील तरुणांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पांना निरोप दिला। पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर नृत्य, भजन आणि आरत्या सादर करत गावातील मुख्य रस्त्यावरून ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली। मिरवणुकीत गावकरी, महिला वर्ग, लहान मुलं यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। काही भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। अनेक ठिकाणी भक्तगणांनी फुलांचा वर्षाव करत बाप्पांच्या मिरवणुकीचं स्वागत केलं। शिस्तबद्ध पद्धतीनं कोणताही गोंधळ न करता भक्तिमय आणि भावनिक वातावरणात श्री गणरायांची मूर्ती विसर्जित करण्यात आली। शेवटी सर्वांनी एकमुखानं पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत बाप्पांना निरोप दिला। या प्रसंगी बसवसेना गणेशोत्सव तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी आयोजनाची संपूर्ण जबाबदारी उत्साहात पार पाडली। ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे मुळेगाव तांडा इथं चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू गाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या पुरुषांना मदत करणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। मौजे मुळेगाव तांडा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाच्या ठिकाणी ऑपरेशन परिवर्तन हॉल उभारला आहे। या हॉलमध्ये महिलांनी शिलाईचा व्यवसाय सुरू केला असून इथं महिलांनी यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या हॉलमध्ये भेट देऊन महिलांनी बसवलेल्या गणपतीची पूजा आणि आरती करून प्रकल्पाच्या अनुषंगानं महिलांच्या समस्या जाणून घेतल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी नावाच्या हत्तीणीला महादेवी या नावानं सुद्धा ओळखलं जातं। या हत्तीणीला अनंत अंबानी यांच्या जामनगरमधील वनतारा इथं नेण्यात आलं आहे। या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्ते नाराज झाले असून या माधुरीला परत कोल्हापूरला पाठवावं यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील कसबा भागातील प्रगतशील शेतकरी बसवराज रेवणसिद्ध गाबणे परिवाराच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात देखावा सादर करून माधुरीला परत कोल्हापूरमध्ये आणून सोडावं अशी विनंती करण्यात आली आहे। याबाबत हकीकत अशी दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास 7 रस्ता परिसरातील शिवसेना भवन इथं
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह सुमित मनसावाले, वेणू श्रीनिवास, मुश्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे, जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर आणि इतर 50 ते 60 लोकांनी मिळून स्वागत कक्षासाठी अनधिकृत आणि बेकायदेशीर उभ्या केलेल्या स्टेजला परवानगी नाकारण्यात आलेली असताना मनीष काळजे यांनी जाणीवपूर्वक 12 फूट बाय 24 फुटाचा लोखंडी पाईप आणि त्यावर प्लायवूड घातला. सुमित मनसावाले आणि वेणू श्रीनिवास यांनी पोलिसांची हुज्जत घातली आणि स्टेज काढणार नाही अशी भूमिका घेऊन पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन करून फोन करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेऊन चिथावणी देऊन सार्वजनिक रस्त्यावर बसून रस्त्यावरील रहदारीला अडथळा आणि वाहतुकीला अडथळा करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी पीए सिस्टीमवर आवाहन केलं होतं. तसंच मनीष काळजे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांची हुज्जत घालून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून मनीष काळजे, सुमित मनसावाले, वेणू श्रीनिवास, मुश्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे, जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर आणि इतर 50 ते 60 लोकांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.